नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गांधी फेलोशिप जी योजना आहे तर ती योजना 2 वर्षासाठी त्या ठिकाणी राबवली जाते आणि त्या योजनेमध्ये आपल्याला काय काम करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला किती जे स्टाइपमेंट आहे तर ते आपल्याला मिळणार आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि आपल्याला गांधी फेलोशिप म्हणून काय काम करायचं आहे आणि आपल्याला जे गांधी फेलोशिप म्हणून काम करण्याची प्रत्येक महिन्याला 24,500 रुपये स्टाइपमेंट आपल्याला मिळणार आहे। तर ते कशा पद्धतीने मिळणार आहे, त्याचा फॉर्म आपण कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी जो व्हिडिओ आहे तर तो नक्की शेअर करा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तो ॲप्लिकेशन फॉर बॅच 2026-28 आर नाव ओपन, म्हणजेच जी बॅच असते तर ती 2 वर्षासाठी असते, म्हणून या ठिकाणी 2026 ते 28 दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्लाय नाव जे बटन आहे तर ते दिलेलं आहे। तर जी बॅच आहे तर ती 2 वर्षासाठी असते आणि त्यात आपल्याला प्रत्येक महिन्याला 24,500 रुपये त्या ठिकाणी आपण गांधी फेलोशिप म्हणून काम करतो त्यासाठी आपल्याला जी स्टाइपमेंट आहे तर ती मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टाइपमेंट एंड अलाउन्स आपल्याला एव्हरी गांधी फेलो जे गांधी फेलो असणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी लोकेशननुसार 25,000 ते 28,000 पर्यंत प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी जी स्टाइपमेंट आहे तर ती 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मिळत असते। आणि आपल्याला जर मराठीमध्ये जी डिटेल आहे तर ती पाहायची असेल तर सिम्पली आपण या ठिकाणी गुगलवरती गांधी फेलोशिप इन्फॉर्मेशन इन मराठी असे जर सर्च केले तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जी गांधी फेलोशिप आहे तर ती काय आहे हेच नेमकं समजत नाही, त्यासाठी आपण या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून आपल्याला दाखवलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो गांधी फेलोशिप हा पिरामल फाउंडेशन द्वारे संचलित 2 वर्षाचा निवासी कार्यक्रम आहे जो तरुणांना सामाजिक बदलांसाठी तयार करतो। यात पदवीधर अर्ज करू शकतात, मासिक स्टाइपमेंट मिळतो आणि सामाजिक कार्यातून नेतृत्व विकसित करण्यासाठी संधी मिळते, ज्यात शिक्षण आणि इतर विकासात्मक कामांमध्ये थेट काम करणे समाविष्ट आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो गांधी फेलोशिप योजना आहे तर त्यांच्यात जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर ते त्या ठिकाणी जे फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतो। जर तुमचे ग्रॅज्युएशन अजून कंप्लीट झाले नसेल परंतु तुम्ही लास्ट इयरला असाल तर तरीसुद्धा तुम्ही जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला मुख्य माहिती दिलेली आहे। पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप आणि केवल एज्युकेशन फाउंडेशन चालवला जाणारा 2 वर्षाचा नेतृत्व विकास कार्यक्रम आहे। आणि तर या ठिकाणी गांधी फेलोशिपचा उद्देश आपल्याला दिलेला आहे तरुणांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे जेणेकरून समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतील। तर जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले तरुण विद्यार्थी असतात तर त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक लेवलला सामाजिक सेवा जी आहे तर ती करायची असते किंवा आपल्या ज्या स्कूलला असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी काही काम असेल तर ते आपण करून देऊ शकतो। तर आपल्याला दिलेली आहे एलिजिबिलिटी। तर जून 2026 पर्यंत पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी, त्यानंतर 10वी-12वीमध्ये आपण 55% गुणांसह त्या ठिकाणी पास असायला पाहिजे आणि आपले जे वय आहे तर ते 25 वर्षापर्यंतच्या उमेदवारांसाठी 26 ते 29 वयोगटातील उमेदवारांना किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक। तर अशा प्रकारची जी पात्रता आहे तर ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि त्यानंतर फायदे दिलेले आहे आपल्याला। स्टाइपमेंट जे आहे तर ते उमेदवारांना मासिक स्टाइपमेंट मिळतो। तर उदाहरण आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी 24,500 पर्यंत त्या ठिकाणी जे स्टाइपमेंट आहे तर ते आपल्याला मिळू शकते। आपल्या लोकेशननुसार आपल्याला 28,000 पर्यंत त्या ठिकाणी जी स्टाइपमेंट आहे तर ती मिळते आणि अनुभव असेल तर प्रत्यक्ष सामाजिक कार्यातून शिकण्याची आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची आपल्याला जी संधी आहे तर ती त्या ठिकाणी भेटत असते। तर इथपर्यंत आपल्याला गांधी फेलोशिप काय आहे आणि त्यासाठी काय काय प्रोसेस आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी समजली असेल। आणि यातून अजून एक पॉईंट राहिलेला आहे आपला। तर या ठिकाणी आपली जी स्टाइपमेंट आहे तर त्यामधून आपले या ठिकाणी 7,000 जे आहे तर ते त्या ठिकाणी डिपॉझिट सिक्युरिटी म्हणून त्या ठिकाणी कट केले जातात आणि आपले जे 2 वर्ष आहे तर ते जेव्हा कंप्लीट होतात तर तेव्हा आपल्याला 1,68,000 इतके जी स्टाइपमेंट आहे किंवा आपली जी अमाऊंट आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी रिफंड केली जाते। तर या ठिकाणी जो गांधी फेलोशिप योजना आहे तर त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला सिम्पली गुगलला गांधी फेलोशिप असे सर्च करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिली जी वेबसाईट येईल तर त्या पहिल्या वेबसाईटला आपल्याला सिम्पली या ठिकाणी अप्लाय नाव ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर जसे आपण गांधी फेलोशिप योजनेसाठी अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तर तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे।
तर पहिल्यांदा आपल्याला एलिजिबिलिटी जो चेकर आहे, तर एलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तर तो या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचा आहे. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी आय विल बी 25 इयर और बिलो, तर हा जो ऑप्शन आहे तर या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे. नंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की आपण 10वी-12वीमध्ये जे 55% गुण आहे तर त्यांमध्ये ॲव्हरेज आपण 55% घेऊन पास झालेलो आहे. तर या ठिकाणी येस करायचं आहे. ह्याला जो ऑप्शन आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज युअर करंट क्वालिफिकेशन, तर सिम्पली आपण या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. आय एम ग्रॅज्युएट. त्यानंतर नेक्स्ट करणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे लास्ट ऑप्शन आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे दिस इज द फर्स्ट टाईम यू आर सिलेक्टेड और जॉइनेड द गांधी फेलोशिप, तर आपल्याला पहिला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. येस दिस इज माय फर्स्ट ॲप्लिकेशन, तर आपण पहिल्यांदा या ठिकाणी अप्लाय करतो आहे म्हणून पहिला जो ऑप्शन आहे तर त्यावरती आपल्याला सिम्पली ओके करून सबमिट करायचं आहे. जसे आपण सबमिट करू आपल्याला या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन म्हणून मेसेज येणार. आपण संपूर्ण जो क्रायटेरिया आहे तर तो या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी एलिजिबल आहे आणि त्यासाठी जो गांधी फेलोशिप योजना आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एलिजिबल आहे आणि आपण अप्लाय करू शकतो. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकेशन फी आपल्याला दिलेली आहे. जनरल जर असेल तर आपण या ठिकाणी 200 रुपये फी आपल्याला असणार आहे. SC ST असेल तर आपल्याला या ठिकाणी 150 रुपये एवढी फी असणार आहे आणि OBC कॅटेगरीमधून असणार आहे तर आपल्याला त्या ठिकाणी 150 रुपये एवढी त्या ठिकाणी ऑनलाईन फी जी आहे तर ती असणार आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एकूण या ठिकाणी 6 स्टेप आहे आपल्याला जो ऑनलाईन फॉर्म आहे तर तो कंप्लीट करण्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो वेलकम टू युअर फेलोशिप जर्नी, तर या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस असेल, आपली जर ईमेल ID मोबाईलमध्ये लॉग इन असेल त्यावरच आपल्याला जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा असेल तर सिम्पली आपल्याला साइन अप विथ गुगल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नाहीतर आपण सेपरेट जो ईमेल आहे तर तो सुद्धा या ठिकाणी एंटर करून जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी आपण रजिस्टर करू शकतो. या ठिकाणी आपण जो ईमेल आहे तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी आपण जसे आपला ईमेल ID जो आहे तर तो एंटर करणार. आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे तर ती फिलअप करायची आहे. आपल्याला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी आपला जो पासवर्ड असेल तर तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. तर जसे या ठिकाणी आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी फिलअप करू आणि पासवर्ड जो आहे तर तो या ठिकाणी क्रिएट करू. आपल्याला सिम्पली सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर जसे आपण सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला आपला जो ईमेल ॲड्रेस आहे तर ईमेलला एक OTP येणार आहे आणि आपला मोबाईल नंबर जो आहे तर त्यावरती एक OTP येणार आहे. तर दोन्ही OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून जो व्हेरीफाय आहे तर ते OTP या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आपला मोबाईल नंबर ईमेल ID व्हेरीफाय करू OTP एंटर करून आणि त्यानंतर आपल्याला जे कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा आपली जी पर्सनल डिटेल आहे, जेंडर असेल, त्यानंतर सिटिझनशिप असेल, आपला ॲड्रेस असेल तर ती संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी सेव्ह करू त्यानंतर आपल्याला आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन एंटर करायची. तर आपल्याला लर्निंग माइलस्टोन दिलेला आहे तर ते डिस्क्राईब करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला 10वीची इन्फॉर्मेशन आहे तर ती या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यानंतर 12वीची इन्फॉर्मेशन आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायची आहे. तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला कशा पद्धतीने एंटर करायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी मी डेमो या ठिकाणी दिलेला आहे. तर ग्रॅज्युएशन लेवलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर सेम पद्धतीने तुम्हाला 10वी आणि 12वीला एंटर करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला इन्स्टिट्यूट नेम या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. आपल्याला आपण 10वी आणि 12वीला कोणत्या शाळेत होतो तर त्या शाळेचं नाव आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि त्यानंतर जी युनिव्हर्सिटी आहे तर ती 10वी-12वीला आपल्याला येणार नाही. त्या ठिकाणी आपण आपला जो जिल्हा आहे तर तो एंटर करायचा आहे आणि ग्रॅज्युएशन लेवलला आपण जी माहिती भरणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला युनिव्हर्सिटी नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लोकेशन या ठिकाणी एंटर करायचं आहे, क्वालिफिकेशन आणि आपल्याला मोड ऑफ स्टडी विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला फुल टाईम करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रीम विचारलेली आहे, कोणत्या स्ट्रीममधून आपण सायन्स आर्ट असेल तर त्यामध्ये आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिग्री आपल्याला आपली डिग्री जी असेल तर ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्पेशलायझेशन आपला सब्जेक्ट असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर आपले चालू वर्ष जे असेल तर ते आपण कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेले होते तर त्याची
या ठिकाणी जे वर्ष आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्किंग क्रायटेरिया जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. जसं आपण किती मार्क त्या ठिकाणी घेतलेले होते आणि टोटल किती मार्काची जे सेमिस्टर होता तर ते आपल्याला एंटर करायचं आहे आणि त्यानंतर लास्टला जो टिक बॉक्स आहे तर तो आपल्याला चेकआउट करून सेव्ह करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला युअर करिअर इनसाईट विचारलेला आहे. तर जर आपण 25 वर्षाच्या वर असेल तर या ठिकाणी आपल्याला सिम्पली एक्झाम्पल म्हणून 1 वर्षाचं या ठिकाणी जो वर्क एक्सपिरियन्स आहे तर तो या ठिकाणी आपल्याला डुप्लिकेट म्हणून दाखवायचा आहे आणि त्यानंतर जे आपण वर्क दाखवणार आहे तर ते गव्हर्मेंट लोकल बॉडी इन ग्रामपंचायत विलेज लेवल अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली सेव्ह करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला कन्फर्म अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहे तर ते सिम्पली आपल्याला या ठिकाणी जे असेल ते डिटेल आपण या ठिकाणी एंटर करायचं आहे. जसे की एक्स्ट्रा करिक्युलर कॅटेगरी विचारलेली आहेत तर या ठिकाणी आपल्याला सोशल सेक्टर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट, त्यानंतर पार्टिसिपेशन लेवल जो विचारलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला स्कूल लेवल असा त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला सिम्पली पार्टिसिपेशन हे ऑप्शन जे आहे तर ते या ठिकाणी निवडायचे आहे आणि रिमार्कमध्ये आपल्याला आपला जो वर्क डिटेल असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. जसे की गुड एक्सपिरियन्स असा मी त्या ठिकाणी एंटर करणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक कर. जसे आपण सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. जसे की प्लीज शेअर मोर डिटेल अबाउट युअर सेल्फ आहे. कम्प्युटर, मेडिकल, ॲसिड, डिफायनिंग मुवमेंट आणि अदर. तर हे आपण कंप्लीट करणार. आपल्याला लास्टला या ठिकाणी विचारलेलं आहे प्लीज प्रोव्हाइड युअर 10th क्लास पासिंग सर्टिफिकेट. तर आपल्याला या ठिकाणी आपली 10वीची जो पासिंग सर्टिफिकेट आहे तर तो या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे किंवा अपलोड करायचा आहे. तर जसे या ठिकाणी आपली संपूर्ण डिटेल जी आहे तर ती फिलअप होणार. आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी फायनल स्टेप जी आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला जो फोटो आहे तर तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय आयडेंटिटी करायचं आहे आपल्याला. तर आयडेंटिटी आपण या ठिकाणी आधार कार्ड लावू शकतो आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ इंट्रोडक्शन जे आहे तर ते द्यायचं आहे आणि त्यानंतर रेकॉर्ड व्हिडिओ जो आहे तर तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली सेल्फ डिक्लेरेशन जे आहे तर ते कंप्लीट करायचं आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू आणि सबमिट या ऑप्शनवरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि लास्टला आपल्याला जे पेमेंट आहे तर ते पेमेंट कंप्लीट करून जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी गांधी फेलोशिपचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतो. थँक्यू.